सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल tenniscricket.in को सबस्क्राईब करें। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि हे संपूर्ण व्यवस्थापन ज्यांच्या डेकोरेशनने सजलं एसबी डेकोरेटर्स संजयजी विशे यांचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय आणि 888 चॅनलवर त्यांच्या मदतीनं आम्हाला स्पर्धेचं घर बसल्या हे प्रक्षेपण बघता आलं। रमेशजी विशे साहेब यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। थोड्याच वेळात आपण सेरेमनीकडे वळूया, तत्पूर्वी आपण व्यासपीठावरील मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे वळूया। म्हणतात शब्दांनाही हे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित राहिले, या स्पर्धेची शोभा वाढवली। काही प्रवीणजी फरडे यांचे मित्र या व्यासपीठावर उपस्थित झाले। त्याचबरोबर या शहापूर तालुक्यातील या ठाणे जिल्ह्यातील अतिशय दर्जेदार प्रतिष्ठित मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि स्पर्धा पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आणि या स्पर्धेची रंगत शोभा वाढवली। सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अंपायर अप्पा फरडे, कॉमेंटेटर सर्व डीजे ऑपरेटर मनोजजी, राजेशजी, मंडप डेकोरेटर्स या सर्वांचे आभार। रमेशजी विशे साहेब यांचे आभार। पाणी व्यवस्थापन ज्यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली। आगळ्या वेगळ्या लोक भरवतायत IPL इतर सामन्याच्या लीग, पण प्रवीण भाऊ फरडे यांचं हार्दिक अभिनंदन। ही जी भरवली आहे चेरोली प्रीमियर लीग, त्यांचं हार्दिक अभिनंदन। आमच्या बोरिवली डेडिकेशन स्टाफ आणि मुंबई पोलिसांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन। अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन, छान नियोजन त्यांचं, त्यांना हार्दिक त्यांचं अभिनंदन सर। एक होती आहे दिनांक 6 एप्रिल ते 11 एप्रिल या दरम्यान सर्कल अंडरआर्म श्याम स्पोर्ट्स किनवलीच्या वतीनं किनवली प्रीमियर लीग भरवण्यात येणार आहे। 6 एप्रिल ते 11 एप्रिल तरी सर्व संघांनी स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे। मनोजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे। प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 25,000 आणि भव्य दिव्य अशी बक्षिसं या स्पर्धेचे वाढवणार। धन्यवाद। प्रीमियर लीग 2021 आणि अतिशय थाटामाटात अतिशय दर्जेदार नियोजनात ही स्पर्धा पार पडली। अनेक क्रिकेट रसिकांचं शहापूर तालुक्यातील थर्ड विभागात या स्पर्धेमध्ये संघ सहभागी झाले आणि गेले 10 दिवस उत्कृष्ट नियोजनातून उत्कृष्ट पोहोचले। टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपणाचं पण ही स्पर्धा। थोड्याच वेळात प्राइज सेरेमनीकडे आपण वळूया, तत्पूर्वी मान्यवरांचं स्वागत ठरतं।
म्युझिक धन्यवाद. नक्कीच संदेश स्पोर्ट्सचे सर्व स्वयंसेवक खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सच्या मागे यायचं आहे. रुपेश फरडे, अप्पा फरडे सर्वांनी यायचं आहे. बीके आपण सर्वांनी यायचं आहे. विकास फरडे, मयूर आपण सगळ्यांनी यायचं आहे. अमोल फरडे सगळ्यांनी संदेश स्पोर्ट्स संघाचे संघ सर्व खेळाडू आपण यायचं आहे. रमेश शिंदे सर आपण सुद्धा यायचं आहे. नवनाथजी विशे साहेब यांनी सुद्धा यायचं आहे. अक्षय शिंदे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. रमेश शिंदे सर प्लीज आपण यायचं आहे. या व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर विकास फरडे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. रुपेश फरडे आपण सुद्धा यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सीपीएल अर्थात चेरोली प्रीमियर लीग 2021 हा कार्यक्रम बघता बघता 10 दिवसांचं हे सत्र संपलं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे वळतोय. खऱ्या अर्थानं काही माणसांचं आपल्या हृदयातील स्थान वेगळं असतं. ज्यांच्या अकाउंटमध्ये माणुसकीचा बॅलन्स असतोय त्यांना जीवनात कुठेही कमी नसते. प्रवीण फरडे सर यांच्यावरील हे प्रेम आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्याची जी थाप लावली त्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आज या शेवटच्या दिवसात खऱ्या अर्थानं बोरिवली पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच या सर्व पोलीस खात्यातील प्रवीण फरडे सर यांच्या मित्रांचं आगमन झालं. प्रथमतः मी स्वागत करतोय PSI निलेश मोरे साहेब यांना विनंती करतोय आजच्या दिवसातील स्वागत फरडे यांना विनंती करतो. PSI निलेश मोरे यांचं आपण स्वागत करायचं. माहिती उपदार शाल सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन PSI निलेश मोरे साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. नक्कीच आपण या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. मनपूर्वक धन्यवाद. आपल्या आजच्या दिवसातील हा महत्वपूर्ण आपण स्वागत कार्यक्रम करायचा आहे. नक्कीच तडवी साहेबांचं स्वागत करतील विकास फरडे. अप्पा फरडे यांनी यायचं आहे. अप्पा फरडे सर, लक्ष्मणजी तडवी साहेब बोरिवली पोलीस सेवेत कार्यरत असलेले प्रवीणजी फरडे सर यांचे परम मित्र यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन CPLच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सचिनजी मुंडगे साहेब यांचं सुद्धा CPLच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. मी अमोलजी फरडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सचिनजी मुंडगे साहेब यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि CPLच्या वतीनं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्याचबरोबर माईची उबदार शाल देऊन आजच्या दिवसातील एक गोड स्वागत. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. धन्यवाद सर. त्याचबरोबर आदरणीय सतीशजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा CPLच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मी BK फरडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सतीशजी सावंत साहेब यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं काही माणसंही पिंपळाच्या पानासारखी असतात. मनात कितीही काजळी पकडली तरी घट्ट रोवण्यासारखी असे गोड व्यक्तिमत्व या व्यासपीठाला लाभलं. आदरणीय सतीशजी सावंत साहेब यांचं माईची उबदार शाल सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सहर्ष आनंद स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय अशोकजी गाडवे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आजच्या दिवसातील गोड सन्मान मी विनंती करतोय अजितजी फरडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आदरणीय अशोकजी गाडवे साहेब यांचं मनपूर्वक यथोचित स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं खूप दूरवर प्रवास करून
खास प्रवीणजी फरडे यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद, स्वागत. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय देवांगजी गोसावी साहेब यांचं सुद्धा यथोचित स्वागत करण्यात येईल. विनंती करतोय की आजच्या दिवसातील आणि खऱ्या अर्थानं एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आजच्या दिवसामध्ये अतिशय दर्जेदार वक्तृत्व आणि मनोरंजन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. खाऊ नका औषधाच्या तुम्ही गोळ्या, वाजवा तुम्ही प्रेमाने टाळ्या. भरवली प्रवीण भाऊ फरडेंनी चेरवली प्रीमियर लीग. पैशाचा त्यांच्या खिशात पडू दे ढीग. काव्यमय वातावरण कोऱ्या कोऱ्या असलं जरी छापलं, ओठांवर आल्याशिवाय ते काव्य नसतं आपलं. आदरणीय देवांगजी गोसावी साहेब यांचं मनपूर्वक यथोचित स्वागत करण्यात येत आहे. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केलं जात आहे देवांगजी गोसावी साहेब. त्याचबरोबर व्यासपीठावर त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय खऱ्या अर्थाने या CPL चं 5वं वर्ष आणि प्रत्येक वर्षामध्ये शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन येतो. संतोषजी भेरे साहेब सुद्धा स्वागत केलं जात आहे. अजितजी फरडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते नवनाज मेजर यांचं आपण स्वागत करायचं आहे. नवनाथ विशे बेडीसगावकर पोलीस सेवेत कार्यरत असलेले सतरक्षणाय खलनग्रणाय या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचं यथोचित स्वागत करण्यात येत आहे. अजितजी फरडे यांच्या शुभास्ते सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं सोनूभाऊ बसवंत विद्यालयाचे संचालक, त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे संचालक आणि कल्याणी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विनायकजी सापळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खास करून जो संघ विजेता ठरला त्या संघाचे संघ मालक त्यांच्यासोबत वासुदेव सासे आणि विनायक सापळे यांचं स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतोय विनायकजी सापळे साहेब आजच्या दिवसातील गोड सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ देऊन प्रदीपजी शेलोले साहेब यांच्या शुभास्ते ही गोड स्वागत भेट या ठिकाणी स्वीकारावी. धन्यवाद. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय दिलीपजी वरकुडे साहेब, पत्रकारितेचा बुलंद आवाज, शेणवे गावाला पडलेलं गोड स्वप्न, खऱ्या अर्थानं ज्यांच्या लेखणीला एक वेगळी धार आहे, आदरणीय दिलीपजी वरकुडे साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतोय मंदार फरडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते दिलीपजी वरकुडे साहेब यांचं मनोपूर्वक यथोचित स्वागत करायचं आहे. दिलीपजी वरकुडे साहेब नक्कीच आपण आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. धन्यवाद. या स्पर्धेसाठी ज्यांचे मोलाचं सहकार्याचे हात लाभले आणि या स्पर्धेसाठी भव्य दिव्य चषक ज्यांनी उपलब्ध करून दिले आदरणीय किरणजी सातपुते साहेब यांचं सुद्धा आजच्या दिवसात गोड स्वागत करण्यात येईल. किरणजी सातपुते साहेब आपण समोर यायचं आहे. नक्कीच अजित सर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आम्ही टेंबरेकर संघाचे खेळाडू आहेत, कर्णधार आहेत, संघ मालक आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मायेची उबदार शाल देऊन किरणजी सातपुते साहेब यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय व खास उल्लेख करावा लागतोय की ज्यांच्या
यथोचित साथीनं आणि आशीर्वादाने ही स्पर्धा पार पडली गेली. आदरणीय चंद्रकांतजी फरडे काका अर्थात CPL अध्यक्ष प्रवीणजी फरडे साहेब यांचे वडील यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. चंद्रकांतजी फरडे साहेब यांचं सुद्धा CPLच्या वतीनं मंदारजी फरडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. चंद्रकांतजी फरडे काका एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा पार पडते आहे. CPL अध्यक्ष प्रवीणजी फरडे साहेब यांचे वडील अर्थात आमचे काका व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय मनोजी पानसरे साहेब नक्कीच त्यांचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये यथोचित स्वागत करण्यात येत आहे. मी विनंती करतो BK फरडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मनोजी पानसरे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. जगदीशजी फरडे यांनी पीच बनवण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. त्यांनी स्टेजवर यायचं जगदीशजी फरडे. वासुदेवजी सासे आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय महादूजी देसले काका आपण सुद्धा यायचं आहे. आजच्या दिवसातील सन्मान स्वीकारायचे. महादूजी देसले साहेब आपण सुद्धा यायचं आहे. नक्कीच अमोलजी फरडे यांच्या शुभ हस्ते स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य उल्हासजी फरडे आपण सुद्धा यायचं आहे. आजच्या दिवसातील गोड सन्मान स्वीकारायचा आहे. उल्हासजी फरडे आपण सुद्धा यायचं आहे. आजच्या दिवसातील गोड सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान चिन्ह मायेची उबदार शाल देऊन मी विनंती करतोय. आजच्या दिवसाला सन्मान स्वीकारायचा आहे उल्हासजी फरडे साहेब. नक्कीच प्रथम पारितोषिक ज्यांच्या वतीनं आम्हाला उपलब्ध झालं राजे फरडे यांचे भाऊ खऱ्या अर्थाने एक उल्लेख करावा लागेल. खऱ्या अर्थाने उल्हासजी फरडे साहेब यांचं स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर उल्हासजी फरडे साहेब यांचं मनोपूर्वक यथोचित स्वागत करण्यात येत आहे. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन उल्हासजी फरडे साहेब यांचं स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी CPL स्पॉन्सर लाभले आदरणीय बंटी ढमके यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. बंटी ढमके यांना विनंती करतोय आपण आजच्या दिवसातील सन्मान स्वीकारायचा आहे. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन बंटी ढमके यांचं स्वागत करण्यात येईल. नक्कीच प्रदीप शेलोले यांच्या शुभ हस्ते स्वागत करण्यात येईल. धन्यवाद. CPL स्पॉन्सर म्हणून जे लाभले आदरणीय बंटी ढमके यांचं स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर गणेशजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. धर्मवीर युवा प्रतिष्ठान सचिव सामाजिक राजकीय शैक्षणिक नेतृत्व यांच्या उपस्थितीनं आजच्या दिवसाची शोभा वाढली. आदरणीय गणेशजी चौधरी साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. मी अजित फरडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेशजी चौधरी साहेब यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट उपलब्ध करून दिली आणि या स्पर्धेसाठी सहकार्याची साथ दिली आदरणीय हरड साहेब स्काय स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. मी मंदार साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते की हरड स्काय स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांचं स्वागत करायचं आहे. प्रदीपजी शेलोले यांच्या शुभ हस्ते स्वागत करण्यात येईल. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह देऊन स्काय स्पोर्ट्सचे मालक आदरणीय हरड साहेब यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर या व्यासपीठावर बंटी ढमके यांचे मित्र आहेत तेजस यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. आपण यायचं आहे व्यासपीठासमोर यायचं आहे. त्याचबरोबर कल्याणी संघाचे संघ मालक वासुदेव सासे यांनी सुद्धा समोर यायचं आहे. त्याचबरोबर ज्यांनी मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं रामजी सासे यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. राम सासे यांना विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. एक मोलाचं सहकार्याचे साथ या स्पर्धेसाठी दिली वासुदेवजी सासे यांचं स्वागत करण्यात येईल. अमोल फडे यांना विनंती करतो की वासुदेवजी सासे यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आजच्या दिवसातील शेवटचं स्वागत खऱ्या अर्थानं म्हणता येईल. रामजी सासे यांचं स्वागत करतील. नक्कीच प्रदीप शेलोले यांना विनंती करतोय की आपण स्वागत करायचं आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली राजेशजी फरडे विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. राजेशजी फरडे आपण व्यासपीठावर यायचं आहे. चेरोली चॅम्पियन प्रीमियर लीग ज्यांनी भरवली होती त्याचे अध्यक्ष आहेत राजेशजी फरडे यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. अजित फरडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
आपण सन्मान चिन्ह वितरित करायचं आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक अर्पण करायचं आहे. नक्कीच ज्यांनी जेवणाची व्यवस्था आणि खऱ्या अर्थानं ही म्युझिकल सिस्टीम उपलब्ध करून दिली, मुकेश फरडे आपण यायचं आहे. मुकेश फरडे. त्याचबरोबर डीजे ऑपरेटर अनिलजी विषय आपण सुद्धा यायचं आहे. आजच्या दिवसातील स्वागत स्वीकारायचं आहे. मुकेश फरडे यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. अनिलजी विषय साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. रुपेश फरडे यांच्या शुभ हस्ते हे स्वागत करण्यात येते मुकेश फरडे यांचं. त्याचबरोबर केबल ऑपरेटर रमेश विषय जर असतील तर आपण सुद्धा यायचं आहे. आपलं शब्दसंपन्नाने स्वागत करण्यात येईल. अनिलजी विषय डीजे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. डीजे 10 दिवस ही ज्या व्यक्तीनं महत्वानं आपल्यासाठी मेजवानी उपलब्ध करून दिली, अनिलजी विषय साहेब यांचं स्वागत. म्युझिकल बँड प्लीज मनोज साबळे आणि राजेश दिनकर आपण यायचं व्यासपीठावर. राजेश दिनकर आणि मनोज साबळे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. ट्विक थोडी घाई करा. आजच्या दिवसातील सन्मान स्वीकारायचा आहे. गेले 10 दिवस ज्यांनी उत्कृष्ट पंचगिरी केली त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. मनोज साबळे त्याचबरोबर राजेश फरडे आपण दोघांनी यायचं आहे. त्याचबरोबर अंपायर्स कडे वळूया. आपण स्वागताकडे वळूया. गेले 10 दिवस ज्यांच्या अंपायरिंगनं खऱ्या अर्थानं या स्पर्धेची रंगत वाढवली, आदरणीय हेमंत तावडे सर विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. हेमंत तावडे सर. हेमंत तावडे सर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. रोप शेख उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर आमचे मित्र हसनजी शेख यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दोघांचं स्वागत करण्यात येईल. प्रथमतः पंच हेमंत तावडे सर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यात येत आहे. सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हेमंत तावडे सरांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर रोपजी शेख यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. रोपजी शेख यांचं स्वागत करण्यात येईल. हसनजी शेख यांचं सुद्धा आजच्या दिवसात स्वागत करण्यात येईल. नक्कीच दुसरे अंपायर मी विनंती करतोय निलेश महाजन सर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. निलेश महाजन सर आजच्या दिवसातील हा सन्मान स्वीकारायचा आहे. निलेश महाजन सर. त्याचबरोबर अप्पा फळडे, NK भेरे यांनी सुद्धा यायचं आहे. भूषण भेरे यांनी सुद्धा अंपायरिंग केली. आणि स्कोरर महेंद्र फळडे, हरेश भेरे, विनोद फळडे सर नक्कीच यांचं सुद्धा स्वागत असेल. निलेश महाजन सर यांचं स्वागत करण्यात येईल. मी मंदार फळडे यांना विनंती करतो की आजच्या दिवसातील स्वागत करायचं आहे. निलेश महाजन सर उत्कृष्ट पंच या स्पर्धेसाठी लाभले. महेंद्र रिकामे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. त्याचबरोबर हसनजी शेख यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर स्कोरर आम्हाला लाभले रिकामे सर यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. हरेश भेरे. अजित फळडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण स्वागत करायचं आहे. नक्कीच धन्यवाद सर. स्कोरर म्हणून आम्हाला लाभले हरेश भेरे आणि रिकामे सर यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर भूषण भेरे यांचं सुद्धा शब्दसंपन्नाने स्वागत करतोय. NK भेरे. अप्पा फळडे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. अप्पा फळडे प्लीज अंपायर म्हणून आम्हाला लाभले. अप्पा फळडे नक्कीच. आणि नक्कीच एक महत्वाचा सत्कार tenniscricket.in चे सर्व त्याच अगोदर आपण हसनजी शेख यांचं स्वागत करूया. हसनजी शेख यांचं स्वागत करण्यात येईल. अजित फळडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल देऊन आपण स्वागत करायचं आहे. हसन शेख यांचं स्वागत करण्यात येईल. आणि tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, ओमकार सावंत असतील, मनोज वाघ यांना विनंती करतोय आपण आजच्या दिवसातील सन्मान स्वीकारायचे. tenniscricket.in च्या मदतीनं, युट्यूबच्या मदतीनं आपण हे प्रक्षेपण अनुभवलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे tenniscricket.in साठी, कारण हे मॅच आपण घर बसल्या बघितल्या. गौरव सावंत आपण सुद्धा यायचं आहे. आणि आज ड्रोन कॅमेरा सुद्धा त्यांचा बघायला मिळाला. अतिशय दर्जेदार क्वालिटीची त्यांची सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध करून दिली. गौरव सावंत, मनोज वाघ या दोघांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. कारण खऱ्या अर्थानं हे दृश्य ऑडिओ व्हिज्युअल प्रक्षेपण बघणं खूप इंटरेस्टिंग आणि मनाला उल्हास आल्हाद देण्याचं काम करत असतो. गौरवजी सावंत या टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठं नाव आहे.
त्याचबरोबर समालोचक आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले. 10 दिवस ज्यांच्या गोड आवाजानं आपण ही स्पर्धा अनुभवली. आदरणीय दत्तात्रय फरडे सर, द व्हॉइस ऑफ डोळखाम, विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. दत्तात्रय फरडे सर प्लीज आपण समोर यायचं आहे. दत्तात्रय फरडे सर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दत्तात्रय फरडे सरांसाठी. मी विनंती करतोय प्रदीप शेलवले यांना की आपल्या शुभ हस्ते दत्तात्रय फरडे सर यांचं स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दत्तात्रय फरडे सर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. यांचा आवाज गेले 10 दिवस आपण ऐकत होतात युट्यूबच्या माध्यमातून. चेरवलीकरांच्या प्रेमापोटी नक्कीच मित्रत्वाच्या नात्यानं या ठिकाणी ते उपस्थित राहिले. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित राहिलेले समालोचक म्हणून ज्यांचं सहकार्य लाभलं आदरणीय कविवर्य संजयजी गगे सर यांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. संजयजी गगे सर, संजयजी गगे सर आपण सुद्धा यायचं आहे. संजयजी गगे सर यांचं सन्मान चिन्ह, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद संजयजी गगे सर. त्याचबरोबर अस्नोलीचा गोड आवाज, खऱ्या अर्थानं ज्यांच्या समालोचनानं संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या मनाला भुरळ पाडली असे उत्तम हिंदी, इंग्रजी आणि मराठी निवेदक समालोचक हेमंतजी सोनवळे सर यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतोय रुपेश फरडे यांना की आपण आपल्या शुभास्ते स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर द व्हॉइस ऑफ डोळखाम, खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेटमध्ये यंदाचा सीझन ज्यांच्या समालोचनानं गाजलं, हरिभक्तपरायण, शिवव्याख्याते, उत्तम निवेदक आणि डोळखामचा एक बुलंद आवाज, महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप आदरणीय रमेश शिंदे सर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्तम निवेदक, उत्तम समालोचक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. नक्कीच अजितजी फरडे सर यांच्या शुभ हस्ते रमेशजी शिंदे सर यांचं मनपूर्वक यथोचित स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद सर. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन रमेश शिंदे सर यांच्या आवाजात एक माधुर्य आहे, त्यांच्या आवाजात एक गोडवा आहे. धन्यवाद सर. पुढील सर्व सूत्रे मी सुपूर्द करतोय रमेश शिंदे सर यांच्याकडे. ज्या व्यक्तिमत्वाच्या आवाजाने स्पर्धा सुरू झाली, श्री गणेशा झाला आणि बघता बघता शेवटचा दिवस सुद्धा ज्यांच्या वाणीनं गोड केला गेला असे उत्कृष्ट समालोचक आणि या सीपीएलवर या 5व्या पर्वामध्ये ज्यांचा गोड आवाज पहिल्या दिवसापासून लाभला, याचा आवाज आपण या संपूर्ण स्वागतासाठी ऐकतोय आणि समालोचन सुद्धा ऐकलं. या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शिवव्याख्याते, उत्कृष्ट समालोचक रिकी गाडे सर, विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मी व्यवस्थापन समितीच्या वतीनं अजितजी फडे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते माईची उबदार शाल देऊन, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. नक्कीच आज त्यांचा संघ जिंकलाय म्हणजे पार्टी तर होणार यात शंका नाही आहे. रिकी गाडे सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. पुढील प्रेझेंटेशन मी सुपूर्द करतोय रमेश शिंदे सरांकडे. आपण यायचं आहे. प्राइज सेरेमनी वितरित करतील संघ आणि पूर्ण अनाउन्समेंट करतील रमेशजी शिंदे सर. संदेश स्पोर्ट्स क्लब चरवली आयोजित चरवली प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक तब्बल रोख रुपये 55,555 कैलासवासी गोपीनाथ आलोक फोल्डे यांच्या स्मरणार्थ आदरणीय राजेश गोपीनाथ फोल्डे उद्योजक व स्वप्नील जनार्दन फोल्डे युवा उद्योजक याचकडून व प्रत्येक पारितोषिका समवेत आकर्षक चषक कैलासवासी काशीनाथ देव फोल्डे यांच्या स्मरणार्थ आदरणीय किरण विश्वास सातपुते. या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरं पारितोषिक होतं 33,000 रुपये ते 333 सौजन्य विजयजी भगत साहेब, अल्पेजी भोई साहेब व आकर्षक चषक सर्वांनी कैलासवासी काशीनाथ देव फोल्डे यांच्या स्मरणार्थ किरण विश्वास सातपुते. तिसरं पारितोषिक रोख रुपये 15,555 सौजन्य निलेजी पाटोळे साहेब आणि पारितोषिक त्याच व्यक्तिमत्वाला दिली गेली. चौथं पारितोषिक रोख रुपये 15,555 सौजन्य गणेश रमेश कुंदे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक दिलं गेलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रकारची पारितोषिके सजली गेली. मॅन ऑफ दी सिरीज आपण बघतोय, त्याचबरोबर ऑरेंज कॅप असेल, पर्पल कॅप असेल, मॅन ऑफ दी सिरीज आणि प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ दी मॅचची पारितोषिके सुद्धा अश्विन वागेरे व प्रवीणजी वागेरे यांच्या माध्यमातून दिली गेली. मॅन ऑफ दी सिरीज एक आकर्षक कूलर आहे सन्माननीय श्रेयजी वेकंडे साहेब आणि त्या संपूर्ण पारितोषिका समवेत आकर्षक चषक सन्माननीय प्रदीपजी आरज यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. पर्पल कॅप त्याचबरोबर कूलर असेल मान्य श्री प्रशांत पितांबरे व आकर्षक चषक श्री हिरामन गगे यांच्याकडून
त्याचबरोबर शूज आहेत नवनाजी काशीनाथ विशे ऑरेंज कॅप, त्याचबरोबर कूलर सन्माननीय मान्यश्री मनोजी पानसरे व आकर्षक चषक आदरणीय अजिजी फडे यांच्याकडून एक आकर्षक बॅट आहे कैलास पांडुरंग विशे यांच्याकडून. या सर्व दात्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या PPL ला पूर्णपणे पार पाडण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वानं ज्या मंडळाच्या सदस्याने सक्रिय सदस्य होऊन मोलाची भूमिका पार पाडली गेली असे सन्माननीय मंदारजी आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रत्येक सदस्याला योग्य वेळेला जेवण देणं, योग्य वेळेला पाणी देणं, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रभूजी फडे आपला विनंती करेल मंदारचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. सो मच धन्यवाद डीजे मास्टर. आपण फायनलची मॅच खेळवली गेली आणि ती फायनलची मॅच जिंकली अर्थातच साईसा झालेली संघाला आणि त्या संघातील मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट. एक बादडी खेळी केली गेली, गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्या खेळाडूने केलंय. अर्थातच ज्या खेळाडूला सलाम आहे आणि त्याचं नाव सुद्धा सलाम आहे. आज मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल के दिन हो 50,000. सलामला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण ठरला गेला. व्यासपीठावरील मुख्य आमचे शाही मेहमान सन्माननीय सतीशजी सावंत साहेब, त्याचबरोबर अशोकजी गुंगे साहेब, सतीशजी गुंगे साहेब आपणा सुद्धा विनंती केली आपल्या तिघांच्या शुभ असते या ठिकाणी सलामला मॅन ऑफ द मॅचची मोमेंट ट्रॉफी देऊन त्याचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. चांगली केली गेली आणि संघाला गरज असताना योग्यरित्या कामगिरी केली गेली. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून केली गेली. म्हणून की काय साईसर आल्याने संघ आज या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा क्रमांक पटकावलाय. एक आगळं वेगळं बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलंय. तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारच्या स्पर्धा कव्हर केल्या परंतु हे बक्षीस दिलं नव्हतं आणि त्या बक्षिसाचं नाव आहे सिक्सर किंग. या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये
जास्तीत जास्त सिक्सर लगावले गेले आणि बघता बघता तोच खेळाडू अनेक प्रेक्षकांच्या गळ्यात टाईट मानला गेला. नवे या व्यवस्थापन समितीच्या नजरेमध्ये भरला गेला आणि सिक्सर किंग ठरला गेलाय. नो डाऊट प्रेक्षक सुद्धा चर्चा करत असतील युट्यूबच्या माध्यमातून. जे आमचे प्रेक्षक बघत असतील ते प्रेक्षक नो डाऊटफुली सांगत असतील, फोन सुद्धा करत असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून सिक्सर किंग ठरला गेलाय संदेश कोच चिरवली संघाचा हा डिटर बॅट्समन, ज्याच्या माध्यमातून तब्बल 19 षटकार लागले गेले आणि ते षटकार प्रत्येक दिशेला फेकले गेले आणि तो खेळाडू ठरलाय सिक्सर किंग अजित फर्डे. व्यासपीठाच्या समोर यायचा आहे. सन्माननीय किरण विश्वाजी सातपुते आपणास विनंती करेल. अम्मी डेबरेकर आपल्या शुभ असते या ठिकाणी सिक्सर किंग म्हणून ठरलेला खेळाडू अजित फर्डे सन्मानित करायचा आहे. या सिक्सर किंग ठरला गेला. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याची कलात्मकता त्यांनी जोपासली गेली आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने षटकार ठोकणारा हा खेळाडू ठरलाय या स्पर्धेच्या माध्यमातून सिक्सर किंग. काही मुवमेंट माणसाला विसरता येत नाही. म्हटलं जातं मित्रांनो की आयुष्यातील पहिलं प्रेम आम्ही विसरू शकत नाही आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेणारं हे पारितोषिक आम्ही विसरणार नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक पारितोषिक दिलं गेलंय की पहिल्यांदाच हा प्रयोग केलाय आणि या प्रयोगाचा निष्कर्ष आणि अनुमान जर काढला तर खूप चांगला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस दिलं जात आहे आणि त्या पारितोषिकाचं नाव आहे अर्थातच मिस्टर CPL आणि मिस्टर CPL ठरला गेलाय. अर्थातच तब्बल पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत वादळी खेळी करणारा सातत्याने एक नावाने प्रसिद्ध असलेला साई स्टार अल्यानी संघाचा खेळाडू की ज्या खेळाडूचं नामकरण खाडेच्या मैदानावर ठरलं गेलं. आम्ही म्हणायचो की शहापूर तालुक्याचा पोलाड आहे, परंतु जितू साळुंके नावाच्या समालोचकानं शहापूर तालुक्याचा जल्लाद आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल बॅटिंग करत असताना 133 धाबा केल्या आणि ठरला गेला मिस्टर CPL. पष्टे आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि विजयजी पष्टे यांनी 50 धावांची वादळी खेळी केली. अर्धशतक त्याच अर्धशतकासाठी सन्माननीय संतोषजी बेरे साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी बेरे साहेब यांच्याकडनं दिलेले हे 1000 रुपयाचे पारितोषिक खऱ्या अर्थानं विजय पष्टेसाठी ₹1,00,000 ठरेल हे या ठिकाणी निश्चितच आम्ही म्हणू शकतो. त्यानंतर मिस्टर CPL आपण ठरला गेलात आणि अर्थातच मी विनंती करेल चंद्रकांत देऊ फोर्डे त्याचबरोबर महादू देसले आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विजय पष्टेला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मिस्टर CPL चा आभार देऊन त्याचा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावर करायचा आहे. यास विजय पष्टे आपण संपूर्ण चिरवली क्रीडा केलं गेलं आणि याच कार्याची दखल घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून CPL 2021 मिस्टर CPL आपण ठरला गेलात. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि त्यासाठी पर्पल कॅप हे पारितोषिक दिलं गेलंय आणि बेस्ट बॉलर ठरला गेलाय. अर्थातच आम्ही सातत्याने मुंबईची लाईफ लावून सातत्याने म्हणतो की रेल्वे असते, परंतु त्याच रेल्वेमध्ये अनेक प्रकारचे प्रकार असतात. आम्हाला या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी एक्सप्रेसमध्ये बसावं लागतं आणि सातत्याने आम्ही एक चर्चा करत होतो की चिरवली एक्सप्रेस आणि चिरवली एक्सप्रेस ज्या खेळाडूंनी स्वतःची ओळख निर्माण करून दिली सूरज फर्डे ठरलाय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट आपण व्यासपीठावर यायचं आहे. तब्बल या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 17 विकेट घेऊन आपल्या संघाला रनर अप ठरवलं गेलं. सिंहाचा वाटा उचलला गेला. मी सन्माननीय आपणास विनंती करेल त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी चौधरी साहेब आपणास सुद्धा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचं पारितोषिक देऊन सूरज फर्डेचा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावर करायचा आहे. निश्चितच चेंडू खेळपट्टीवर व्यवस्थितरित्या टाकणं त्यानंतर विकेट घेणं या सगळ्या गोष्टी सूरज फर्डेला अवगत झाल्या गेल्या. याचं कारण तपश्चर्या केली गेली आणि बघता बघता आपण चांगला गोलंदाज आहोत याची ओळख सूरज फर्डेने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केली गेली. अनेक स्पर्धाच्या माध्यमातून सूरज फर्डे चमकला, परंतु आज सुद्धा स्वतःच्या घरच्या मैदानावर चमकताना पाहायला मिळाला. तब्बल 17 विकेट घेणारा खेळाडू ठरलाय या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. या पर्पल कॅपच्या सोबत एक आकर्षक शूज सुद्धा असतील आणि कूलर सुद्धा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, हवा घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस दिलं जात आहे. हॅट्स ऑफ. पुन्हा एकदा सलाम करेल मी संदेश पोट चिरवली या संपूर्ण व्यवस्थापन समितीला.
सन्माननीय उलाजी फर्डे साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सूरज फर्डेला बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जात आहे. चांगलं प्रदर्शन केलं गेलं आणि निश्चितच याच प्रदर्शनाची दखल घेऊन या व्यवस्थापन ठरवलं की 17 विकेट घेतला जाणारा खेळाडू ठरला गेला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. त्याचबरोबर आपण जातोय बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट आणि अर्थातच ज्या खेळाडून आपण बघतोय ना ऑर्थोडॉक्स पद्धतीने सरळ फटके क्रिकेटच्या वाकलोरीमध्ये कधी कधी चेक केले जात आहेत, पण आडवे तिडवे फटके मारून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःला इम्प्रोव्हायझेशन केलं आणि सातत्याने अनेक प्रकारचा बदल केला गेला. ते फटके स्वतःचे आहेत, ते फटके माझे आहेत सांगणारा खेळाडू ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. आणि अर्थातच पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत फायनल मॅच पर्यंत तो संघ पोहोचला गेला आणि त्या संघाचं नाव आहे संदेश फोर्ट चरवली आणि याच संघाचा अर्थातच द कॅप्टन कूल आणि हे तब्बल 166 धावा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्या खेळाडूंना बनवल्या गेल्या आणि तो खेळाडू असेल अर्थातच या व्यवस्थापन समितीचे मुख्य आयोजक प्रवीण फर्डे. आपण व्यासपीठाच्या समोर जायचं आहे आणि या बक्षिसा समवेत ऑरेंज कॅप आणि एक आकर्षक कूलर दिलंय. सन्माननीय मनोजी पानसरे साहेब यांच्या माध्यमातून हे कूलर दिलंय. त्याचबरोबर अजितजी फर्डे यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी एक आकर्षक बॅट आहे. ती बॅट निश्चितच घरातच राखली जाईल कारण एका बंधूच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं गेलं ते मोठ्या बंधूनं पटकावलंय. त्याचबरोबर आणखी एक पारितोषिक जोडलं गेलं. बोरिवली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रवीणजी फर्डेसाठी अर्थातच उत्कृष्ट बॅट्समनसाठी दत्तात्रय हरड आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक सन्माननीय प्रवीणजी फर्डे यांना द्यायचं आहे. आणि बघता बघता काही वेळेनिमित्त या ठिकाणी यायला मिळालं नाही. तत्पूर्वी सन्माननीय मनोजी पानसरे साहेब यांच्या माध्यमातून यांच्याकडून हे आकर्षक कूलर सुद्धा बेस्ट बॅट्समनसाठी दिलंय आणि मी विनंती की आपण दिलेलं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवीणजी फर्डे बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट हे पारितोषिक देऊन त्याचा हेतू करायचा आहे. समवेत विनायकजी सापळे साहेब असतील आणि त्यांच्या सुद्धा शुभ हस्ते मी विनंती करेल दिलीपजी वरकुडे आपला सुद्धा की आपण सुद्धा समोर यायचं आहे. आपल्या सुद्धा शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. याच स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक दिलं गेलंय आणि पारितोषिकाचं स्वरूप असेल एक आकर्षक कूलर, त्याचबरोबर आकर्षक चषक आणि एक कूलर दिले सन्माननीय शहजी वेकंडी साहेब यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आकर्षक चषक आदरणीय प्रदीपजी आरज यांच्याकडून दिलंय आणि हे पारितोषिक जाईल मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडून खूप चांगली बॅटिंग केली गेली. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघू शकाल आणि सातत्याने एका मॅच मध्ये तब्बल 50 धावांची वादळी केली गेली. संघ संकटात होता आणि त्यावेळेला अर्धशतक कंप्लीट केलं गेलं आणि संघ जिंकला गेला आणि प्रत्येक मॅचचा विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये धावा जमवत असताना प्रत्येक मॅचची टोटल केली गेली आणि अर्थातच त्या खेळाडूच्या नावावर इंडिव्हिज्युअल 177 रन्स अर्थातच 177 धावा प्रत्येक मॅच मध्ये बनवल्या. गोलंदाजी करत असताना तब्बल गोलंदाजीमध्ये 13 विकेट घेणारा खेळाडू अर्थातच DS स्पोर्ट्स संघ शेनवे संघाचा कर्णधार श्याम पडवळ ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी बोरिवली पोलीस स्टेशनचे PSI सन्माननीय विजयजी पाटील त्याचबरोबर मोरे साहेब आपला विनंती केला आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक श्यामला देऊन त्याचा यथोचित सन्मान आपण व्यासपीठावर करायचा आहे.
आपण पहिल्या 2 दिवसामध्ये हिंदी कॉमेंट्री ऐकली, त्यानंतर मात्र तिसऱ्या 4थ्या दिवसामध्ये सुद्धा ज्या समालोचकानं या ठिकाणी असं म्हटलं जातं मित्रांनो की खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातील एखादा वेळ दुसऱ्याला देणं आणि त्याच्या आयुष्यामध्ये जाऊन त्याचं सोनं करणं, या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं सोन्यासारखं रूप त्या समालोचकानं दिलं. आणि बघता बघता 4 चांद लावले गेले. 4 दिवस आपण त्यांची कॉमेंट्री ऐकली. असे आमचे साथी समालोचक, परंतु कामानिमित्तानं पुन्हा यायला मिळालं नाही. फायनलच्या दिवसामध्ये आपली हजेरी लावली. सन्माननीय कमलेशजी गगे, आपला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक उत्कृष्ट समालोचक आणि खऱ्या अर्थानं या विभागाला लाभलेला एक हिरा आहे. म्हटलं जातं मित्रांनो, काही बोलणं सोपं असतं, परंतु विचार करून बोलणं इतकं काही कठीण असतं की आज प्रेक्षकांची आणि समीक्षकांची एवढी काही गर्दी झाली की एखादा शब्द समालोचकांच्या मुखातून गेला तर काय विपरीत परिणाम घडले जातात हे तुम्हाला माहिती आहे. परंतु योग्य शब्द योग्य ठिकाणी कसा वापरायचा हे ज्या समालोचकांना या ठिकाणी शिकवलं, कमलेशजी गगे यांचा सुद्धा येतो ते सन्मान या व्यासपीठावर या व्यवस्थापन समितीचे मुख्य प्रेमापोटी अनेक प्रकारचे समालोचक या व्यासपीठाला लाभले गेले. आता पुन्हा एकदा गोड गोड कौतुक केलं जाईल. धन्यवाद. प्रथम पारितोषिक सर्वांना त्याचं सुद्धा माहीत तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये त्या दोन्ही संघांना सुद्धा माहीत नसेल आणि चौथा कोण हो. तर मी पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी CPL चालू झाली त्या दिवसापासून सांगत आलोय, टोटल सामने तुम्ही किती खेळलेत. विषय त्याने यायचे प्रवीण फरडे केले ना. हां, कारण जे सुरेश फरडेकडे शूज गेले ते नवनाथ पोलीस यांच्याकडनं दिले गेले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 पारितोषिके दिली गेली आणि या 4 पारितोषिकांच्या समवेत ही स्पर्धा नटली होती. 4थ्या क्रमांकाचा मानकरी झालाय. अर्थातच ज्या संघ वाटलं होतं खेळत असताना की प्रथम क्रमांकाचा मानकरी होईल, परंतु अनिश्चितता पाहायला मिळाली आणि याच अनिश्चिततेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पिंटू शाह आमच्या मनामध्ये भरला गेला. परंतु संघ म्हटलं जातं मित्रांनो की दुर्दैव काही वेळा येत असतं आणि याच दुर्दैवाच्या कारणानं सामना गमावला गेला. 4थ्या क्रमांकाचा मानकरी झाला संघ अर्थातच खिनवली संघ. कर्णधार विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी झालात विलास स्पोर्ट्स खिनवली संघ. संपूर्ण टीम राहुल शिंदेचे सगळे शिलेदार आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि या पारितोषिकाची रक्कम असेल 15,555. सन्माननीय गणेशजी कुंदे साहेब यांच्याकडून, त्याचबरोबर आकर्षक चषक आदरणीय किरण विश्वास सातपुते यांच्याकडून दिलं जाईल. मी सन्माननीय संतोषजी बेरे साहेब आपणास विनंती करेल, त्याचबरोबर विनायकजी साबळे साहेब आपणास सुद्धा विनंती करेल. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी 4थं पारितोषिक विलास स्पोर्ट्स नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावंच लागतं. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. परंतु या 4 पारितोषिका समवेत सजलेली स्पर्धा 4 संघ आम्हाला लाभले गेले आणि या 4 संघातील 4थ्या क्रमांकाचा मानकरी झालेला संघ अर्थातच विलास स्पोर्ट्स खिनवली संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी झाला आणि अर्थातच सन्माननीय संतोषजी बेरे साहेब विनायकजी साबळे साहेब यांच्या शुभ हस्ते या 4थ्या क्रमांकाचा मानकरी झालेला संघ बक्षीस स्वीकारताना आनंदाच्या लहरी आसमंताला पोहोचल्या जाव्या आणि सातत्याने विलास स्पोर्ट्स खिनवली संघानं स्वतःला सांगावं, आनंद या जीवनाचा सुगंधापरी झळबळावा, पादातला सूर्यदेशा ओठावरी झळबळावा. इथून जात असताना आमच्या भविष्यामध्ये आमचा भूतकाळ आठवल्यानंतर आनंद व्हावा, याचसाठी केला होता आजचा शेवटचा दिवस गोड व्हावा. 4थ्या क्रमांकाचा मानकरी झाला. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्याच माध्यमातून 6 एप्रिल ते 11 एप्रिल या 6 दिवसामध्ये एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. सर्वांना खेळायचं असेल तर आपण संपर्क साधू शकता राहुल शिंदे यांची. निश्चितच आपल्याला सुद्धा क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे.
व्यासपीठावर आमचे सन्माननीय सुधीरजी फळडे साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. या व्यवस्थापन समितीचे मुख्य आयोजक, स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीणजी फळडे आपणास विनंती केली आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुधीर साहेबांचा यथोचित सन्मान करायचा. आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. धन्यवाद सर. कर्णधार थांबायचं आहे. कर्णधार शेणवे संघाचा कर्णधार नक्कीच नाना सर, आपण तृतीय पारितोषिक पटकावलं, या क्षणाला आपल्याला काय वाटतं? स्पर्धा चांगली होती, समोरचा संघ चांगला होता, परंतु आमच्या शेवटच्या 2 षटकामध्ये 40 धावा गोलंदाजांनी दिल्या, त्याच्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. धन्यवाद कर्णधार. ओव्हर टू सर. येस, आपण बोलतोय पुढील पारितोषिकाकडे. असं म्हटलं जातं मित्रांनो की पिझ्झा चायनीज खाण्यासाठी आम्हाला मजा वाटते, परंतु घरातली भाकरी खाण्यासाठी जो आनंद आहे ना तो कुठेही नाही आहे. ज्या संघानं अनेक मैदानांवर जाऊन आपलं आदिराज्य तिथेही गाजवलं, अनेक मैदानं रणमैदानं करून सोडली. आजपर्यंत 11चे 11 ऑलराऊंडर्स कोणत्याच संघामध्ये आम्ही बघितलेले नाही आहेत, परंतु शहापूर तालुक्यातील एकमेव असा संघ आहे की त्या संघामध्ये 11चे 11 ऑलराऊंडर्स खेळाडू आहेत. याचं कारण फक्त नेतृत्व, आणि त्या नेतृत्व करणारा खऱ्या अर्थानं जर वाघ असेल तर बाकीचे सगळे वाघ होत असतात. मास्टर माइंड मी ज्याची ओळख करून देतो की एस के आरत ज्या संघाचं नेतृत्व करत असेल, प्रवीण फळडे ज्या संघाचं नेतृत्व करत असतील, तर त्यांचे सगळेचे सगळे खेळाडू ऑलराऊंडर्स व्हायला वेळ लागणार नाही. आणि बघता बघता ज्या संघानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 चांद लावले गेले आणि या स्पर्धेमधील रनर किरण विश्वास सातपुते, अमित टेंबरेकर ही आपल्या शुभ असते. त्याचबरोबर नवनाजी विषय आपण सुद्धा समोर यायचं आहे. रामजी सासे आपण सुद्धा विनंती करेल. बोरवली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सन्माननीय निलेजी मोरे साहेब, त्याचबरोबर योगेशजी पाटील साहेब आपण सुद्धा विनंती करेल. हेमंत गोसावी सर आपण सुद्धा विनंती करेल, आपण सुद्धा समोर यायचं आहे. रसमनजी तडवी साहेब आपण सुद्धा विनंती केली, आपण सुद्धा समोर यायचं आहे. सचिनजी गुंडके साहेब आपण सुद्धा विनंती केली, आपण सुद्धा समोर यायचं आहे. चेहऱ्यावर हास्याची जत्रा यावेळेस पाहायला मिळते. प्रत्येकाला हवाय विजय, प्रत्येकाला हवाय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा मानकरी झालेला संघ संदेशपोट चरवली संघ. धन्यवाद कर्णधार अजित फळडे सर. थांबायचं आपण. नक्कीच आपलं सर राहिलात. आपलं अजित फळडे सर या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करायचं. चेरवली प्रीमियर लीग हे आमचं 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये आम्ही आयोजक असल्यामुळे जी काही आमची दमछाक झाली ती खरंच आम्ही जवळ 5 वर्षामध्ये 3-4 वेळा हा किताब हा मिळवलेला आहे, परंतु खरंच खूप आम्ही थकलो होतो. परंतु टीमने टॉपच्या टीमला हरवण्याचा जो काही पराक्रम केला आहे, मी खरंच त्या संघाचं मनापासून कौतुक करेल, कारण त्यांनी आम्हाला फायनलमध्ये हरवलं आणि त्यांना टी शर्ट काढण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून कौतुक करेल. धन्यवाद अजित सर. आपण सुद्धा कौतुकाचे शिलेदार. धन्यवाद. वळूया रमेश शिंदे सर. धन्यवाद. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि अर्थातच काही जिंकले, काही पराजयाच्या छायेत गेले आणि बघता बघता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली गेली. 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत होते, परंतु निश्चितच आपण बघितलं क्रिकेट अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ आहे आणि याच खेळामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या 10 चेंडूमध्ये धाबा आल्या नाही म्हणून की काय सामना गमावला. आणि बघता बघता ज्या संघानं 4 चांद लावले गेले, जो जिता वही प्रभावर 2020-21च्या CPL वर आपलं नाव आपल्या शिलेदारांना घेऊन आपण टॉस का बॉक्सच्या समोर यायचं आहे, व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मी विनंती करेल सर्व पाहुण्यांना की आपल्या शुभ हस्ते ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि बक्षीस देऊन
साई स्टार अल्यानी संघाचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. जिंकलात आपण आणि बघता बघता तब्बल 1 वर्षाची आठवण, 1 वर्षाची स्मरणा घेऊन आपण पुढील वाटचाल करायची आहे. पुढील वाटचालीचा प्रीमियर लीग